नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, देशातील पहिल्या हेल्दी अँड हायजेनिक फूड स्ट्रीटचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उज्जैन या शहरात देशातील पहिल्या हेल्दी अँड हायजेनिक फूड स्ट्रीटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये अशी एकूण 100 हेल्दी अँड हायजेनिक फूड स्ट्रीट निर्माण करण्यात येणार असून त्यापैकी हे पहिलं फूड स्ट्रीट आहे. बरं, याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं असून याला प्रसादम असं नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे प्रसादमचं क्षेत्र असणार आहे हे पूर्णपणे प्लॅस्टिक मुक्त असेल व या प्रसादममध्ये स्टॉल स्थापन करणाऱ्या व्यावसायिकांना FSSAI द्वारे अन्न व्यवस्थापन प्रशिक्षण दिलं जाईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलं आहे? आता नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठीचे पुरस्कार प्रदान केले आहेत व यात सर्वात स्वच्छ राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र यामध्ये प्रथम स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड हे राज्य आहे. बरं, या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 1,00,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावलं आहे? तर आता या स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार 1,00,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदोर आणि सुरत या दोन्ही शहरांनी संयुक्तपणे प्रथम स्थान पटकावलेलं आहे. याचाच अर्थ या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, मध्य प्रदेशमधील हे जे इंदोर शहर आहे, या शहराने 7व्यांदा या क्रमवारीमध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे. बरं, यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे? तर दुसरं स्थान रिक्त ठेवण्यात आलं आहे व त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई, चौथ्यावर विशाखापट्टणम, 5व्या क्रमांकावर भोपाळ, 6व्यावर विजयवाडा, 7व्यावर नवी दिल्ली नगर परिषद, 8व्यावर तिरुपती, 9व्यावर ग्रेटर हैदराबाद, तर 10वा क्रमांक हा आपल्या पुण्याने पटकावलेला आहे. मित्रांनो, पहिल्या 10 मध्ये महाराष्ट्रातील 2 शहरांचा समावेश आहे आणि ती शहरे कोणती? तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई, तर 10व्या क्रमांकावर पुणे या शहरांना यामध्ये स्थान देण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. योग्य विधान ओळखा. पहिलं विधान काय आहे? व्हायब्रंट गुजरात समिटच्या 9व्या आवृत्तीचं आयोजन 2021 मध्ये करण्यात आले होते व त्यानंतर आता या समिटचं आयोजन 2024 मध्ये होत आहे. बरं, कालच्या सत्रामध्ये आपण या व्हायब्रंट गुजरात विषयी सर्व माहिती पाहिली आहे. तर आता 10व्या समिटचं आयोजन तर 2024 मध्ये होत आहे. पण या आधीची जी समिट होती ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर ही जी समिट आहे ही 2019 मध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणजेच हे जे पहिलं विधान आहे हे चुकीचं विधान आहे. आता तब्बल 5 वर्षानंतर या व्हायब्रंट गुजरात समिटचं आयोजन करण्यात येत आहे. विधान पहा. 10व्या व्हायब्रंट गुजरात समिटचे प्रमुख पाहुणे हे UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे आहेत. हे विधान बरोबर आहे, कारण 10व्या व्हायब्रंट गुजरात समिटचे प्रमुख पाहुणे हे UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हेच होते. शेवटचं विधान पहा. या शिखर परिषदेला त्याच्या स्थापनेपासून 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी याला समिट ऑफ सक्सेस असे नाव देण्यात आले. हे विधान सुद्धा बरोबर आहे. ही जी समिट आहे ही 2003 पासून आयोजित करण्यात येत आहे व 2023 मध्ये याला 20 वर्षे पूर्ण झाली असून याला समिट ऑफ सक्सेस असं नाव देण्यात आलं आहे. बरं, या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत. यामधील बी आणि सी विधान योग्य आहेत. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. याबरोबरच मित्रांनो, हे सुद्धा नोट करून घ्या. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांनी 9 जानेवारी 2024 रोजी I2U2 गटातील सहकार्य मजबूत करण्यासाठी 4 करार केले आहेत. या 4 करारामध्ये एक करार हा UAEच्या DP वर्ल्ड कंपनीने गुजरात सरकारशी केला आहे व या करारानुसार गुजरातमधील बंदराचे बांधकाम व नूतनीकरण केले जाईल. इथे I2U2 गटाचा उल्लेख आला आहे, तर या गटामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो? तर नोट करून घ्या. यामध्ये I वरून इंडिया आणि इस्रायल, तर U वरून USA आणि UAE या 2 देशांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाने तब्बल 51 वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे लँडर पाठवलं आहे? तर आता अमेरिका या देशाने तब्बल 51 वर्षानंतर चंद्राचा अभ्यास करण्यासाठी एक लँडर पाठवलेलं आहे व त्या लँडरचं नाव काय आहे? तर पेरिग्रीन 1 असं त्या लँडरचं नाव आहे. आणि मित्रांनो, हा जो लँडर आहे याची निर्मिती एका खाजगी कंपनीने केलेली आहे
व चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले हे अमेरिकेचे पहिलेच खासगी लँडर आहे. याचं प्रक्षेपण 8 जानेवारी रोजी करण्यात आलं होतं व हे जे पॅरेग्रीन 1 लँडर आहे, याची निर्मिती ॲस्ट्रोबोटिक कंपनीने केलेली आहे आणि या लँडरला युनायटेड लॉन्च अलायन्सच्या व्हॅल्कन सेंटॉर रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, ही जर मोहीम यशस्वी झाली असती, तर चंद्रावर उतरणारं हे पहिलंच खासगी लँडर ठरलं असतं. पण ही मोहीम अयशस्वी ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या देशाने कमळाच्या आकाराचा उपग्रह लॉन्च केला आहे? तर आता हा कमळाच्या आकाराचा उपग्रह चीन या देशाने लॉन्च केलेला आहे. या उपग्रहाचं नाव काय आहे? तर आइन्स्टाईन प्रोब असे या उपग्रहाला नाव देण्यात आलेलं आहे व याचं लॉन्चिंग 9 जानेवारी रोजी शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून लाँग मार्च 2C या रॉकेटद्वारे करण्यात आला आहे. व हा जो उपग्रह आहे, यात कमळासारख्या 12 पाकळ्या व 2 पुकेसर सुद्धा बसवण्यात आलेले आहेत आणि या उपग्रहाद्वारे विश्वातील गूढ घटनांचे निरीक्षण केले जाईल. तसेच सुपरनोव्हा स्फोटामधून जो पहिला प्रकाश आहे, तो मिळवण्याचं कार्य सुद्धा या उपग्रहाद्वारे केलं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2024 आहे, याचं आयोजन गोवा या राज्यामध्ये करण्यात येत आहे. गोव्यामध्ये सुद्धा कुठे? तर गोव्याची राजधानी पणजी येथे हा फेस्टिवल 8 ते 13 जानेवारीपर्यंत चालणार आहे. बरं, या महोत्सवाचा उद्देश काय आहे? तर संगीत, नृत्य आणि मनोरंजनातील आकर्षक सादरीकरणाद्वारे दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांचे प्रदर्शन करणे हा या फेस्टिवलचा उद्देश आहे. मित्रांनो, हा जो पर्पल कलर असतो, हा डिसॅबिलिटी मूव्हमेंटसाठी वापरला जातो. त्यासाठी या फेस्टिवलला सुद्धा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल असं नाव देण्यात आलेलं आहे. दिव्यांगांसाठीचं जे रिबीन असतं, त्याचा कलर सुद्धा पर्पलच असतो. प्रश्न क्रमांक 7. प्रसिद्ध संगीतकार राशिद खान यांचे वयाच्या 55व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आता हे जे राशिद खान आहेत, यांना 2022 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच त्यांना याआधी म्हणजेच 2006 साली पद्मश्री व संगीत नाटक अकादमी या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे व पश्चिम बंगाल सरकारने त्यांना विभूषण आणि संगीत महासन्मान हे पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेलं आहे. राशिद खान यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे झाला होता आणि ते रामपूर सहसवान घराण्याशी संबंधित होते. या घराण्याचे संस्थापक जे उस्ताद इनायत हुसेन खान होते, हे या राशिद खान यांचे आजोबा होते. राशिद खान यांचे वर्णन भीमसेन जोशी यांनी भारतीय संगीताचे भविष्य असे केले होते. महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, की राशिद खान यांचं वर्णन भारतीय संगीताचे भविष्य असे कोणी केले होते? तर पंडित भीमसेन जोशी यांनी असे त्यांचे वर्णन केले होते. यासच अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतेच आता ब्रिगेडियर ए.जे.एस. बहल यांचं सुद्धा निधन झालं आहे. त्यांनी 1962, 1965 आणि 1971च्या युद्धात देखील सहभाग नोंदवला होता. ते 17 पॅराफील्ड रेजिमेंटचे तोफखाना अधिकारी होते आणि 1962 मध्ये 7 इन्फंट्री ब्रिगेडचा भाग म्हणून नामकाचू येथे चीनी सैन्याशी त्यांनी धैर्याने लढा दिला होता. या लढ्यामध्ये त्यांना युद्ध कैदी सुद्धा बनवण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 8. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? मित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला 100% एक्झाममध्ये पाहण्यास मिळेल. कारण हा जो 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव आहे, याचं आयोजन आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. व मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदाच या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन होत आहे. याआधी 2007 मध्ये याचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं होतं व त्यानंतर 16 वर्षानंतर आता नाशिक या शहरात या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन होणार आहे. बरं, याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येईल? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महोत्सवाचं उद्घाटन करतील व हा महोत्सव 16 जानेवारीपर्यंत चालणार आहे. मित्रांनो, 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा 1984 मध्ये करण्यात आली होती व पहिला दिवस 1985 मध्ये साजरा करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर 1995 पासून या युवा दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय युवा महोत्सवाचं सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. यावेळेसच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची थीम काय आहे? तर माय भारत विकसित भारत @2047 युवकांद्वारे युवकांसाठी अशी या युवा महोत्सवाची थीम आहे. तसेच याची टॅगलाईन काय आहे? तर सक्षम युवा समर्थ भारत ही याची टॅगलाईन असून या युथ फेस्टिवलचा मॅस्कॉट या शेकरू खारीला बनवण्यात आलेला आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल ही शेकरू खार आहे व ही खार या युथ फेस्टिवलचा मॅस्कॉट आहे.
मित्रांनो, याआधीच मी तुम्हाला सांगितलं आहे, की हा यूथ फेस्टिव्हल 1995 पासून आयोजित करण्यात येतो. तर पहिल्या यूथ फेस्टिव्हलचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर 1995 मध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023 च्या यूथ फेस्टिव्हलचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर कर्नाटकातील हुबळी, धारवाड येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. 2022 मध्ये पॉंडिचेरी, तर 2021 मध्ये नवी दिल्लीत व्हर्चुअली याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या राज्याने योगश्री ही योजना सुरू केली आहे? तर आता ही जी योगश्री योजना आहे, ही पश्चिम बंगाल या राज्याद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे? तर एस-सी आणि एस-टी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्याचं कार्य या योजनेअंतर्गत केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, योगश्री योजना पश्चिम बंगाल या राज्याची आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जगरबखाली कुस्ती स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर आता ही जी जगरबखाली कुस्ती स्पर्धा आहे, याचं आयोजन क्रोएशिया या देशामध्ये करण्यात येत आहे. व मित्रांनो, या कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या अमन शेरावत यांनी चीनच्या झो वानहू यांना हरवून 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. DRDOने लाँच केलेल्या पूर्णपणे स्वदेशी असाल्ट रायफलचं नाव काय आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.